सुपरफूड असलेला हा मोरिंगा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. पण हेच सुपरफूड सगळ्यांना चालेल असं नाही बरं का. नमस्कार मंडळी. आपल्या या प्रोमोवरनं तर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल, आपण काहीतरी शेवग्याची रेसिपी करतोय. पण आज आपण शेवग्याच्या शेंगांची रेसिपी न करता शेवग्याच्या पानांची एक रेसिपी करतोय बरं का. आपण नेहमी शेवग्याच्या शेंगांची आमटी, भाजी हे प्रकार करतच असतो. पण आज थोडंसं वेगळं शेवग्याच्या पानांचा चहा करणार आहोत आपण. म्हणजे आपल्या प्राकृत रूट्सचा जो उद्देश आहे की परंपरेला नाविन्याची जोड, येस तसं तू अगदी प्रथेप्रमाणे करणार आहेस. येस येस येस. मग करूया सुरुवात. हो. आपल्या मोरिंगा टी साठी लागणारं साहित्य आहे हे इथे मी शेवग्याची ताजी पानं आणली आहेत. ह्याला ना जरा आपल्याला वाळवून घ्यायचं असतं आणि त्याची पावडर करून ठेवायची. बारीक किसलेलं आलंय 1 टीस्पून, दालचिनीचा एक छोटा अगदी तुकडा घ्यायचा आहे, अर्ध लिंबू आणि मध तुमच्या चवीनुसार. अगं पण प्रीती, हा. ही पानं आत्ता ह्याच्यात मिळणं, कारण का सगळ्यांकडेच त्याचं झाड नसतं. हो बरोबर. आणि परत ते आणून योग्य टेम्परेचरला वाळवणं, हा. कारण का जर खूप अति ऊन दाखवलं तर त्यातले न्यूट्रिएंट सगळे लॉस होऊन जातात. हो बरोबर. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही खूप क्लिष्ट होऊन जाते. हा. पुण्याच्या निर्वी फूड्सनी ह्याचं बेस्ट सोल्युशन दिलेलं आहे. सोलार बास्केटचा टेम्परेचर कंट्रोल सोलार ड्रायर यूज करून त्यांनी ही वाळवलेली ऑर्गॅनिक मोरिंगा पावडर बनवलेली आहे, ज्याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स ॲज इट इज मेंटेन राहतात. अरे वा, मस्तच ग. म्हणजे आपलं सगळं काम वाचलं. हो ना. आणि मेन म्हणजे ह्याचं सगळं वॉटर कंटेंट गेल्यामुळे कमी ग्रॅम मध्ये जास्त पोषण मिळेल म्हणजे आपल्याला. हो अगदी नक्कीच. येस. सो पानं न वापरता आपण आज वापरणार आहोत 1 टीस्पून निर्वी फूड्सची ऑर्गॅनिक मोरिंगा पावडर. आता आपण एका भांड्यात 250 ml पाणी घेऊया. पाणी चांगलं उकळलंय. त्यात आता आपण 1 टीस्पून आलं आणि हा छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. या ठिकाणी आपण दालचिनी पावडर पण 1/2 टीस्पून घालू शकतो. आता आपण हे छान 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊया. शिघ्रुवल्कलपत्राणाम स्वरसा परमाक्षिरुत. शिघ्रू म्हणजे शेवगा आणि पत्राणाम म्हणजे त्याची पानं. ह्या शब्दामध्येच किंवा या शब्दाच्या अर्थामध्येच त्याचे गुण सामावलेले. तर पहिलं शिघ्रू म्हणजे सावधान होणं. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात प्रेझेंट असतं, त्यामुळे आपली इम्युनिटी तर बिल्टअप होतेच, पण शिवाय कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होण्यास मदत होते. ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ओमेगा 3 सुद्धा सापडतं. त्यामुळे काय होतं तर आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते, ज्याच्यामुळे आपलं हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दुसरा ह्याचा अर्थ होतो उत्तेजित करणं. ह्याच्यामध्ये पोटॅशियमसुद्धा खूप प्रमाणात असतं, म्हणजे केळ्यापेक्षा सुद्धा जास्ती असतं. त्यामुळे आपली जी प्रोटीन सायकल किंवा प्रोटीनचं डायजेशन करणं, आपली एनर्जी सायकल फॉर्म करणं, ह्याच्यासाठी शेवग्याची पानं हे कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात. म्हणजेच उत्तेजित करणं हा अर्थ इकडे अगदी चपखल बसतो. तिसरा त्याचा गुण सांगायचा झाला तर तीक्ष्ण, म्हणजे बाणांसारखं तीक्ष्ण काम करून हे जंतांना मारतात. म्हणजे ह्याच्यात साधारण 3 प्रकारचे बायो ॲक्टिव्ह एजंट्स असतात, ज्याच्यामुळे जंतांचं सेल मेम्ब्रेन वीक होण्यास मदत होते. त्याच्यानंतर ते निष्क्रिय होतात आणि शेवटी मरून जातात. त्यामुळे जंतांवरती शेवग्याची पानं हा अगदी रामबाण उपाय आहे. ह्याच्यामध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. आता कॅल्शियम म्हटलं की आपल्याला त्याचा सोर्स म्हणजे दूध आठवतं आणि हाडं निरोगी एवढाच संबंध आपल्याला आठवतो. पण ह्याच्यामध्ये दुधापेक्षा सुद्धा जास्ती कॅल्शियम आपल्याला मिळतं. आणि कॅल्शियमचा अजून एक मुख्य उपयोग म्हणजे आपले जे मसल्स किंवा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं ते कॅल्शियममुळे अगदी सोपं होऊन जातं. इकडे श्लोकामध्ये आपण पाहिलं की परमा अक्षी ऋत म्हणजे सर्वश्रेष्ठ. परमा म्हणजे सर्वश्रेष्ठ, अक्षी म्हणजे डोळे आणि ऋत म्हणजे डोळ्यांचे विकार नाश करणारा. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन असतं, म्हणजे अगदी गाजरापेक्षा सुद्धा जास्ती बीटा कॅरोटीन असतं. त्यामुळे
डोळ्यांना स्वच्छ करणं, ते निरोगी ठेवणं, हे सगळं काम ह्या शेवग्यांच्या पानांमुळे होतं. हा सर्व रोग निवारिणी शेवगा. पण हा शेवगा मात्र सगळ्यांना चालतो असं नाही बरं का. कारण का तो प्रकृतीने कडवट आणि उष्ण असतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी ह्याचं सेवन प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं. दुसरं म्हणजे तो उष्ण असल्यामुळे ज्यांना ॲसिडिटी, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी तो योग्य प्रमाणातच घ्यावा. शिवाय त्याच्यात ऑक्झेलेट्स असतात, त्यामुळे ज्यांना किडनी विकार आहेत अशा लोकांनी तो बेतानेच खावा. आता आपण ही निर्वी फूड्सची ऑर्गॅनिक मोरिंगा पावडर 1 टीस्पून घ्यायची आहे. आता ह्याला एक उकळी आली की मी गॅस बंद करते आणि हे झाकून ही पावडर त्याच्यात मुरू देऊया आपण. 8 ते 10 मिनटं आपण छान ह्याला दबू दिलंय. त्यामुळे पूर्ण शेवग्याच्या पानांचा अर्क आपल्या या पाण्यात उतरला आहे आणि आपलं आता मोरिंगा टी रेडी आहे. आता मी हे केटलमध्ये काढते. ह्याच्यातच गाळणी आहे. मस्तपैकी छान आपलं आलं, दालचिनी आणि शेवग्याच्या पानांची पावडर छान मुरली आहे त्याच्यात. आता आपण हे सर्व करूया. आता ह्यात लिंबू पिळून घेऊया, तुम्हाला जसं आवडतं तसं. आणि हा मोरिंगा टी तुम्ही असाच घेऊ शकता किंवा ज्यांना लागतं त्यांनी मध घातला ह्याच्यात तरी चालेल. सुपर न्यूट्रिशियस टी एकदम मस्त झाल्या हो प्रीती. ना, खूप मस्त लागतोय. हो. तशाच आपल्या या सुपर फूड शेवग्याच्या रेसिपीज अजून तुम्हाला हव्या असतील तर प्लीज आम्हाला खाली कमेंट करून सांगा. अशाच पारंपरिक पण आधुनिकतेची जोड असलेल्या रेसिपीजसाठी आमच्या प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.